उद्धारा जगतधारा दे सर्वासावर सर्वानुसंधान चित्तरमो निरंतर काम क्रोधादिक थारा मिळून चंतरी अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी ग्रहीधारी कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता मी तूपणा जगन्नाथा ओ एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुलाता सद्गुरुनाथ महाराज सद्गुरु पैमावली मातोश्री मांजना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आजचा प्रश्न असा आहे, आपल्या ठिकाणी अष्टदा प्रकृती म्हणजे पंचमहाभूते व तीन सत्व रजतम हे त्रिगुणात्मक मिळून बनलेली आहे. परमार्थ करताना या तीन गुणांचा समतोल कसा राखायचा, यांच्या पलीकडे जायचे की त्यातच राहून विकास व परमार्थ सिद्ध करायचा, हा पहिला प्रश्न आहे. परमेश्वराची जी निर्मिती असं आपण ज्याला म्हणत असतो, हे सगळं विश्व म्हणजे परमेश्वराची निर्मिती आहे. आणि या विश्वामधली सजीव निर्जीव जे वस्तू मात्र आहे, सर्व हे चैतन्य स्वरूपाची निर्मिती आहे. परमेश्वराची म्हणजे चैतन्य स्वरूपाची निर्मिती आहे. आणि ही जी निर्मिती आहे त्या निर्मितीलाच अष्टदा प्रकृती असं नाव दिलं. अष्टदा म्हणजे 8 गोष्टी मिळून घडलेली ही प्रकृती आहे, म्हणजे ही सगळी निर्मिती. त्यामुळे जी पहिली 5 आहे ती म्हणजे पंचमहातत्व, म्हणजे आकाश तत्व, वायू तत्व, तेज तत्व, जलतत्व आणि पृथ्वी तत्व, ही पंचमहातत्व. आणि सत्व रजतम हे त्रिगुण, असे 8 गोष्टी मिळून ही सर्व निर्मिती झालेली आहे. म्हणजे प्रत्येक निर्मितीमध्ये ह्या 8 गोष्टी आहेत. सत्व रजतम हे जे त्रिगुण आहेत हे चित्त पदाची
खरी निर्मिती आहे. म्हणजे चितपट ह्या 3 गुणांनी प्रगट आहे खरं सांगायचं. आणि जे स्थूल देह स्थूल रूप आपण जे म्हणतो ते पंचमहातत्वाचं आहे. म्हणजे आपलं शरीर हे पंचमहातत्वाचं आहे. प्रत्येकाचं शरीर म्हणजे पशु पक्षी कीटक जीवाणू जे काही आहेत आणि माणसं सुद्धा हे शरीर हे पंचमहातत्वाचं आहे. आणि आपल्या ठिकाणी जी ही जाणीव आहे ही जाणीव 3 गुणाने प्रगट होत असते. तमगुण असं म्हटलं जातं. तमगुण म्हणजे तम म्हणजे इथं दुसरा एक अर्थ म्हणजे अज्ञान, अज्ञानातून प्रकट झालेले आहे गुण. पण दुसरा म्हणजे राग, द्वेष किंवा इतरांना त्रास देण्याची जी क्रूर वृत्ती एखाद्या माणसाकडे असेल तर तो तामसी माणूस आहे असं आपण म्हणतो. तामसी पटकन रागावणारा, चिडणारा, दुष्टकृत्य करणारा, थोडक्यात दुसरा दुःख देणारा, अशी जी वृत्ती असे माणसाची त्याला म्हणतात तामसी वृत्ती म्हणतात. तामसी वृत्ती हा एक प्रकार असतो. दुसरा प्रकार जो आहे ते रजत तत्व. रज म्हणजे इथे राजसी वृत्ती आहे. म्हणजे राजसी वृत्तीचं जर वर्णन करायचं असेल तर खुशाल चेंडू माणसं असतात, काही पडलेलं नसतं. आपण बिंदास म्हणतात ना, काही काही मजा मौज मजाक करणं ही राजसी वृत्ती. आजकालच्या लोकांना पार्ट्या बेट्या हव्यात, पार्ट्या हव्या, कवऱ्या पार्ट्या, सुक्या पार्ट्या, सगळं काय करतात. सुखवस्तू ते सुख म्हणता येत नाही, पण सुख व्यवस्थेत गुंतलेल्या दिसतात जाणीव आहे. त्याला रजतत्व म्हणतात. आणि सात्विकता जी असते संतांकडे जी असते ती सात्विकता असते, त्याला म्हटलं सत्व. रज, सत्व आणि तम किंवा सत्व, रज आणि तम ह्या अंगाने 3 गुण प्रत्येक रूपामध्ये असतात. जे जे निर्माण झालंय तिथे 3 गुण असतात. आता ह्या 3 गुणांचा समतोल राखायचा नाहीये, पहिली गोष्ट लक्षात. प्रश्न असा होता की समतोल राखून प्रगती करता येते का. प्रत्येक गुणांचं जे शब्द आहे त्याच्यामध्ये ते कसं राहिलं पाहिजे हे सांगितलं गेलं आपोआप. तम म्हणजे दुसरा अर्थ अंधकार. कळलं. तर अंधकार अत्यंत सूक्ष्म आहे की काय आहे हे काही कळत नाही असं ज्या एखाद्या ठिकाणी आपण पाहतो ते आपण काय म्हणतो ते अंधकार आहे. त्यामुळे तमगुण हा असा असला पाहिजे, आहे की नाही हे कळत नाही माणसाकडे. अंधकार म्हटलं काही दिसत नाही ना, तसा तमगुण पण तसा असला पाहिजे, इतका थोडा, खूप नको. रज म्हणजे दुसरा अर्थ कणासारखा. आपण म्हणतो ना सद्गुरू चरण रज, म्हणजे सद्गुरूंच्या चरणाची धूळ आपण म्हणतो थोडीशी, ती जी तशी धूळ थोडीशी असते तेवढं रज पाहिजे, रजतत्व पाहिजे. आणि बाकीचं सगळं सत्व पाहिजे. म्हणजे साधकाला जर प्रगती साधायची असेल तर जसं जसं त्याच्याकडे सद्गुरूने दिलेलं जे दिव्य ज्ञान आहे त्या दिव्य ज्ञानातून त्याच्या ठिकाणी जे परिवर्तन घडतं तर त्याच्यात मुळात असलेली जी तामसी वृत्ती असते ती कमी कमी होत जाते. इतकी कमी होते की आहे की नाही, हा माणूस रागवतो की नाही रागवत असा प्रश्न पडतो ना बऱ्याच वेळा.
किंचित असते, असं काही नाही, रागवत नाही असं कधी होत नाही, थोडंसं किंचित, म्हणजे कोणाला त्रास देणार नाही काही नाही, पण राग आला तरी त्रासदायक नसतो, जरा क्षणासाठी आला निघाला तेवढंच. राजसी वृत्ती म्हणजे सुख लोलुप वृत्ती जी आहे, म्हणजे सुखासाठी माणसं जी धडपडत असतात, सुखसोयीसाठी म्हणा किंवा सुखासाठी म्हणा, जी स्पर्धा म्हणजे सुख मिळवण्यासाठी जे तडफडणं जो हा प्रकार आहे ती राजसी वृत्ती. तिथे आपण ऐशोआरामात राहिलं पाहिजे, काही काम न करता बसलं पाहिजे, असं वाटतं ना, मजेत बसूया, ती वृत्ती घातकच. थोडासाठी ती योग्य आहे, म्हणजे अगदी तामसी वृत्तीपेक्षा थोडीशी जास्त असली पाहिजे एवढंच किंचित म्हणता येईल. आणि सत्व आणि सत म्हणजे जी सतत आहे ती सत्व, ही वृत्ती आहे ती सतत असली पाहिजे, म्हणजे तिथे कमी जास्त नाही. जेव्हा हे त्रिगुण ह्या पद्धतीने प्रगट होतील एखाद्या ठिकाणी, तेव्हा त्याचा त्या जाणीवेचा तो विकास असतो. आता हे असं का होतं हा प्रश्न आहे. जोपर्यंत आता आपण मानवी जीवनाच्या अपेक्षित विचार करूया, देहभाव आहे, अहंकार आहे, तिथे तामसी वृत्ती असतेच. प्रत्येक माणसाला राग येतो ना पटकन, किती जरी अभ्यास केला तरी राग येतो, तर असं कोणी काय बोललं, कोणी मनासारखं नाही केलं चिडतो भयंकर असं म्हणतो ना आपण. तिथे देहभावामुळे ते होतं, म्हणजे माझ्या मनासारखं होत नाही म्हणून मला जो राग येतो, चिड येते, असं त्या माणसाला वाटतं. तो देहभाव म्हणजे त्याला ते दिव्य ज्ञानाचा तिथे अंधकार असतो म्हणून होतं. म्हणून एकदा आपलं जीवन हे देहभावातून चाललेला असेल तर तिथे तामसी वृत्ती ही असतेच, मग ती नाही म्हणता येत नाही. आता तसं असताना सुद्धा समजा संस्कारातून एखादा माणूस कमी रागवायला तेवढंच काय तो फरक पडू शकतो, काही जास्त रागवलं तरी कमी रागवलं. किंवा दुष्ट प्रवृत्ती एखाद्याकडे खूपच असते आणि एखादा दुष्ट प्रवृत्ती नसते, तेवढा कुठे काही थोडासा प्रकार असू शकतो. पण देहभावाचा जसा लय होत जातो तसं तमवृत्ती कमी कमी व्हायला लागते, तामसी वृत्ती कमी व्हायला लागते. त्याचबरोबर सुखाची जी आसक्ती आहे राजसी वृत्तीमध्ये ती सुद्धा कमी होते. कारण चैतन्य स्वरूपाचं जे अस्तित्व आहे, म्हणजे जाणीवेचं अस्तित्व जे अनुभवता येते, अनुभवायला लागले, किंवा जेव्हा ते ही जाणीव काही शिष्य, त्या जाणीव म्हटलं तर एखादी शिष्य असतो, तो सद्गुरूंच्या सान्निध्यात सतत राहायला लागतो आणि त्यांचा ज्ञानाचा सतत त्याच्याकडे चिंतन होतं. त्याच्यातून सुद्धा ते ज्ञान जसं जसं त्याच्याकडे त्याला आकळायला लागतं तेव्हा त्याच्याकडे ही सत्व वृत्ती प्रगट व्हायला लागते. आणि ह्या दोन्ही वृत्तींचा जितका म्हणून कमी कमी होणं, संपूर्ण जाणं असा भाग प्रकार नाही. तामसी वृत्ती एखादा जर सैनिक असेल तर त्याला तामसी वृत्तीची गरज आहे. जर त्याला तामसी वृत्तीच नसेल तर लढाई करू शकणार नाही. म्हणून सैनिक आहेत, पोलीस आहेत, जे संरक्षण करणारी लोक आहेत, तिथे त्यांच्याकडे ती तामसी वृत्ती असेल तर ते तेवढ्या द्वेषाने लढाई करू शकतात किंवा द्वेषाने कार्य करू शकतात. पण तामसी वृत्ती अत्यंत वाईट आहे असंही नव्हे, पण इतरांना दुःख देणारी असेल तर ती वाईट आहे. आणि म्हणून सर्वसाधारणपणे आपण जेव्हा जीवन जगतो आहोत तेव्हा कुटुंबामध्ये आहोत किंवा समाजामध्ये आहोत, त्यावेळी तामसी वृत्ती अत्यंत
विरळ असली पाहिजे. सुखसोयी मिळाली की त्याचा सुखभोग उपभोग घेण्याला काही गैर नाही, लक्षात घ्या. काही संतांना सुद्धा ही राजसी वृत्ती नसते, पण राजसी उपभोग मिळत असतात. काही संतांना मिळतात, म्हणजे आपण म्हणतो ते राजयोगी आहे असं म्हणतो, आणि ते त्याचा उपभोग घेतात. आणि उपभोग घेणं वाईट नाही. म्हणजे असेच एक संत होते आणि त्यांच्याकडे लोक इतकं ऐश्वर्य वगैरे सगळं आणून देत होते. सगळे म्हणजे मोठे संत होते, पण ते इतके अगदी सगळ्या गोष्टी सुंदर असायच्या त्यांच्याकडे. अगदी ऐश्वर्य म्हणतो ना आपण, त्या ऐश्वर्य तिकडे प्रगट व्हायचं. तर एका शिष्याने विचारलं, तुम्ही एवढे संत आहेत, तुम्हाला ह्या गोष्टीची गरज काय विचारलं त्याने. शिष्याला प्रश्न पडला आणि त्याने विचारलं. त्यामुळे मला गरज नाहीये, पण मला ती मिळते आणि मी त्याचा उपभोग घेतो. पण तुम्ही काहीतरी सांगता म्हणे, चल आपण जंगलात जाऊया, बघूया तुम्हाला मिळतं का. दोघं त्याने तो घेऊन जंगलातून जायला लागला. जंगलात जाता तो थकले दोघं. तर ते तो शिष्य गुरुना म्हणलं, तुम्ही इथे बसा, मी पाणी घेऊन येतो. तो पाणी आणि शोधायला गेला कुठे पुढे मिळतंय का बघा. तेवढं तिथून एक राजाचे सरदार निघाला होता त्याच मार्गाने. त्याने बघितलं संत इथे बसलेले झाडाकडे असे, पण तो त्यांचा भक्त होता. अरे तुम्ही इथे कशाला बसले, तर ना तो पाणी आणायला गेला. थांबा. त्याने काय केलं, तंबू लावला, सगळ्या गाद्या लावल्या, सगळं गॅलीचे टाकले आणि मस्त की त्यांना बसवलं. हा पाणी कोण, अरे हे तंबू कुठून आला. म्हणून हे एकेकाचं प्रारब्ध असतं. कळलं मी काय म्हणते. हे एकेकाचं प्रारब्ध असल्यामुळे त्यांना मिळालं, त्यांनी घेतलं. पण नको पण म्हणायचं नाहीये, आणि त्याचा उपभोग घेतला. तेव्हा त्या शिष्याला कळलं की खरोखर ते म्हणतात, ते सद्गुरू म्हणतात ते खरं आहे, की त्यांना ते आपोआप त्यांच्याकडे येतं. ते मागायला जात नाही, की ते कुठे मिळवण्याचा प्रयत्न करत नाही. म्हणजे अशी जी असते तिथे पण संत सत्व वृत्तीनेच असतात. मिळतंय म्हणून त्याच्यात अगदी सुखलोलूप होऊन अगदी पडलेले असतात असंही नसतं. पण तरी सुद्धा परमार्थ म्हटलं की इतकं ऐश्वर्य कशाला हवं, असं बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो. पण संतांचे काही प्रारब्ध असतं की त्यांना ऐश्वर्य मिळतच असतं. नाही म्हटलं तर, नको म्हटलं तर येतं. म्हणून हे सत्व रज तमामधून एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा, आपल्याला जितकी सात्विकतेने जीवन जगायचंय हे शिकायचंय. सात्विकता हवी. आता हे सात्विकता हवी म्हणजे काय, सात्विकता म्हणजे सर्वांप्रती जो आपल्याला मनापासून आपलेपणा असतो ना, त्या आपलेपणातून सर्वांशी आपलं जे वागणं असतं ते आपलेपणाचं असतं. म्हणजे सर्वांना मदत व्हावी, की सर्वांचं भलं व्हावं, सर्वांची अगदी प्रेमाने बोलावं, ही मनापासून अंतःकरणापासून, की असं नाही की वरवर नाही. ही सात्विकता असते की तिथे सर्वांच्या भल्याचा सहज विचार असतो. आणि तो सर्वांच्या भल्याचा विचार हा ज्ञानातून प्रगट होतो. ते एकच चैतन्य स्वरूप सर्व रूपारूपाने प्रगट आहे हे ज्ञान तिथे असतं. की रूप बघितलं तरी ते चैतन्य स्वरूपच आहे, की चैतन्य स्वरूपाचंच रूप आहे. हा सद्भाव तिथे असतो. आणि त्यामुळे हे रज तमा रज आणि सत्व, तिथे सत्व म्हणजे सात्विक गुण आपल्याकडे असले पाहिजेत. हे सात्विक गुण म्हणत असताना आपण जे जाणीवेचा विकास म्हणताना जे गुण सांगतो तेच सात्विक. म्हणजे कोणते, समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता, कृतज्ञता, लवचिकता, विनम्रता, समाधान आणि ईश्वरत्व, हे 9 गुण आपण नेहमी सांगतो. हे 9 गुण जिथे प्रगट होतात तिथे सात्विकता असते. सत्व गुण म्हणतो आपण ना, म्हणजे हे सत्व वृत्ती आपल्याकडे असली पाहिजे. ती ते संतांकडे ती ज्ञानातून येते. सर्वसाधारण माणसाकडे ती सत्संगतीतून येते. पण सत्संगतीतून जशी संतांकडे असेल तशी ती नसते. पण इतरांच्या पेक्षा जरा संगतीमध्ये, जर संतांच्या संगतीमध्ये राहिल्यामुळे
कमीत कमी सत्संगतीत असताना कमी रागावतो, बाहेर गेल्यानंतर परत रागवायचं असेल तर रागवून घेतो, असं होतं. असं सगळं होऊ शकतं. म्हणून इथे सात्विक गुणाचाच विकास झाला पाहिजे. थोडक्यात तिन्ही गुणांचं प्रमाण म्हटलं तर अगदी तमाम गुण म्हणजे अगदी कणापुरती असला पाहिजे. त्याच्यापेक्षा थोडंसं सत्वगुण असला, रजगुण असला पाहिजे आणि सर्वात अधिक असायला पाहिजे तो सत्वगुण. आणि तो सत्वगुण असेल तर ती जी शक्ती म्हणजे ती जी जाणीव आहे, ती जी व्यक्ती आहे, ती सहज आनंदात असते. सात्विक गुणामध्ये हा सहज आनंद असतो. आणि म्हणून हा जो प्रश्न आहे त्याच्या त्या प्रश्नाच्या ठिकाणी एवढंच लक्षात ठेवायचं की आपली जाणीवेचा जो विकास आपल्याला साधायचा आहे, तो जाणीवे विकास साधताना हे 9 गुण आपल्याकडे प्रकट झाले पाहिजेत. म्हणजे ईश्वराचं म्हणजे आहे, ईश्वरी शक्तीच आहे, हा दृढभाव असला पाहिजे. निश्चयात्मक वृत्ती तिथे असली पाहिजे. आहे ईश्वरी शक्तीच आहे, सर्वत्र ईश्वरी शक्तीच आहे. कारण पाहण्याची दृष्टीच बदलते आणि त्यामुळे समता, सभ्यता, सामंजस्य हे सगळं जे आपण 9 गुण सांगतो आहोत ते तिथे प्रकट होतो. आणि तिथे सतत समाधान असतं सर्व गोष्टी. जी परिस्थिती आहे तिथे समाधानी वृत्ती असली की सात्विक गुण असते. परिस्थितीमध्ये आपण असमाधानी होतो तर सात्विक गुण राहत नाही, तिथे मग तरी तामसिक गुण तिथे प्रकट होत असतो. आणि ह्याचप्रमाणे दुसरा जो एक प्रश्न आहे तो ह्याच्याशी संलग्न आहे असं म्हणायला काही हरकत नाही की प्रेमभाव, कृतज्ञताभाव, दास्यभाव, आत्मभाव, अनन्यभाव, ऐक्यभाव हे सगळे भाव नांदवायचे कसे? कोणत्या भावाने देव लवकरात लवकर आपला असं होतं? इथे भावेविण देव न कळे निसंदेह, गुरुविण अनुभव कैसा कळे, हा जो प्रश्न म्हणजे त्याची खरी वस्तुस्थिती सांगितली आहे ज्ञानेश्वर माऊलींनी. सद्गुरूंकडे गेल्यानंतर सद्गुरूंना शरणागत जे होतो तिथे भाव प्रकट झाल्याशिवाय शरणागती येत नाही. कारण तिथे सद्गुरू भाव किंवा देवभाव प्रकट झाला तर खऱ्या अर्थाने शरणागती शिष्याकडे, खऱ्या अर्थाने. आपण वरवर शरणागत असतो बऱ्याच वेळेला. तर वरवर म्हणजे काय, मनासारखे सद्गुरू वागत असेल तर वरवर, नाही ऐकलं तर परत जाऊन दे, यांच्याकडे काय थांबायचं ना, आपण दुसरे शोधतात ना. बरेच लोक एका गुरुकडनं दुसऱ्या गुरुकडे धावत असतात ना बऱ्याच वेळेला. मनासारखे गोष्टी असतील तर बरं, मान बिन दिला मला तर बरं वाटतं, नाही दिलं तर बरं, हे मान देत नाही निघूया, असंही काही लोक असतात. पण इथे सद्गुरूंच्या प्रती ज्या खऱ्या अर्थाने शरणागती प्रकट होते, त्या शरणागतीतून हे सगळे भाव प्रकट होतात. लक्षात. आता भाव असं जेव्हा आपण म्हणतो तर त्याचा एक अर्थ ते होऊन राहणं किंवा संबंध जोडणं, अशा 2 गोष्टी सांगितल्या जातात. जसं संबंध म्हणजे आपण आई आणि मूल, तिथे मग मातृभाव किंवा पुत्रभाव, पती आणि पत्नी, मग तिथे पत्नीभाव किंवा पतीभाव. भाव म्हणजे संबंध. जेव्हा लग्न होतं त्यावेळेला स्त्रीच्या मनामध्ये पुरुषाच्या बद्दल जो संबंध जोडला त्याला म्हणतात पतिभाव. किंवा पती आपल्या पत्नीकडे पाहतो तर पत्नी भावातून पाहतो, म्हणजे ती भावना तिकडे असते. लक्षात आहे. भाव म्हणजे काय, त्या विशिष्ट पद्धतीची भावना प्रकट व्हायला लागली की त्याला म्हणतात भाव. म्हणून होऊन राहणं म्हणण्यापेक्षा होणं म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळा जसं आई, एखादी स्त्री आई होते म्हणजे बाळ जन्माला आल्यावर ती सहजपणे आई होते. तिथे ती मी आई आहे वगैरे कल्पना नाही करत. वस्तुस्थिती समोरचं बाळ आहे आणि तिच्याकडे जे वात्सल्य तिच्यावर निर्माण होतं आपल्या मुलाबद्दल, बाळाबद्दल, आणि त्यावेळेस तिकडे जर पाझर फुटतो, तिचा पाना फुटतो म्हणतो आपण, तेव्हा त्याला म्हणतात मातृभाव आहे. कळलं ना? म्हणजे ते होऊन घेणं, होऊन राहणं. मातृभाव म्हणजे आई होऊन राहिली. ती स्त्री होती, पहिली मुलगी होती, तीच किंवा पत्नी होती, तीच आई होती. परमार्थामध्ये म्हणजे ह्या विशिष्ट भावना आपल्याकडे प्रकट होत असतील तर त्याला म्हणतात भावधरण. परमार्थाची सुरुवातच सद्गुरूंच्या सहवासातून.
सद्गुरूंच्या जवळ जेव्हा शिष्य जातो आणि त्याला त्यांच्याबद्दल जर आदर असेल, त्या आदरातून तो शरणागत होतो, तर त्याच्याकडे प्रेमाभाव निर्माण होतो. सद्गुरू एवढं ज्ञान देत आहेत आणि सद्गुरूंमुळे माझा उद्धार होणार आहे, तर तो जो ती भावना आहे. आता बघा, भाव म्हणजे काय, ते भावना. सद्गुरू हा देवच, म्हणजे दिसायला माणूसच असतो. सद्गुरू म्हणजे माणूस बघायला गेलं तर. पण शिष्याकडे सद्गुरूकडे पाहण्याचा दृष्टिकोन असतो देवत्वाचा असतो. देवत्वाचं म्हणजे तिथे ज्ञान आहे, दिव्य ज्ञान आहे. एकदा ते दिव्य ज्ञान आणि त्या ज्ञानाचं आकलन आपल्याला करायचं आहे, ते दिव्य ज्ञान आत्मसात करायचं आहे. ही भावना जेव्हा शिष्याकडे होते तेव्हा त्याला असतो तो देवभाव असतो आणि त्या देवभावातूनच प्रेमभाव येतो. सद्गुरू जे जे ज्ञान देतात ते ज्ञानाची ज्यावेळेला ज्ञानाच्या अंगाने जेव्हा ते आकलन शिष्याला होतं की केवढं ज्ञान आपल्याला सद्गुरू देऊन राहत आहेत किंवा किती तळमळून देऊन राहत आहेत किंवा कसलाही अपेक्षा न करता देत आहेत, तेव्हा शिष्याकडे आपोआप कृतज्ञता भाव येतो. म्हणजे सगळ्या भावना एका देवाभावातून येतात. म्हणजे एक कृतज्ञता भाव येतो आणि त्या कृतज्ञतेतूनच शिष्याची प्रगती सुरू होते. तो प्रेमभाव, कृतज्ञता भाव, सतत सद्गुरू चिंतन, सद्गुरू स्मरण, हे जसे शिष्याकडे येतो तशा तशा सद्गुरूंप्रती असलेल्या सगळ्या भावना, ऐक्यभाव, की सगळं जीवन सद्गुरूचंच आहे, ह्या भावा जेव्हा शिष्य अधिक अधिक मग्न होतो, चिंतन करायला लागतो, तर त्याच्याकडे ऐक्यभाव येतो की सद्गुरूपेक्षा मी वेगळा नाहीच आहे, सद्गुरूमुळेच माझं जीवन आहे. असे जे निराळे भाव सांगितले, ह्या सगळ्या भावना आहेत. दास्यभाव, की मी सद्गुरूंचा दास आहे, मला सद्गुरूंच्या चरणाजवळच राहायचं आहे, हा दास्यभाव. दास्यभाव म्हणजे दास होणं नाही, तर त्यांचा ध्यास लागणं. सद्गुरूंचा सतत ध्यास लागतो तेव्हा असतो तो दास्यभाव असतो. किंवा आत्मभाव म्हणजे सद्गुरू जे ज्ञान देतात की आत्मभावाचं करतात, जे आपण म्हणून जे आहोत, म्हणजे ही जी जाणीव आहे देहातून कार्यरत आहे आणि जाणीव ही सद्गुरूंची आहे, हा जो भाव असतो त्याला आत्मभाव म्हणतो आपण. अनन्य भाव म्हणजे एकच आहे, म्हणजे आहे ते फक्त चैतन्यच आहे, का आहे ते फक्त सद्गुरूंचंच सद्गुरू तत्व आहे. चैतन्य म्हणजे सद्गुरू तत्व. ह्या अंगाने जेव्हा ते एकातून दुसरा भाव, दुसऱ्यातून तिसरा भाव आपोआप प्रगट. याला वेगळ्या वेगळ्या नावं दिलेत एवढ्यासाठी की जशी जशी प्रेमभाव आणि कृतज्ञता भाव अधिक अधिक प्रगट व्हायला लागला की ह्या सगळे भावना, भाव म्हणजे त्या शिष्याकडे सद्गुरूंप्रती इतक्या भावना अधिक अधिक प्रगट व्हायला लागतात आणि त्याच्यातून त्याचं शिष्याचं परिवर्तन व्हायला लागतं जाणीवेच. लक्षात घ्या, मगाची जी सत्वरज तमस सांगितलं त्याच्याकडे तामसी वृत्ती कमी होते, राजसी वृत्ती कमी होते. त्याला सतत सद्गुरूंचं ज्ञानाप्रमाणे सगळं जीवन जगण्याचं, प्रॅक्टिकल जीवन जगण्याचा तो प्रयत्न करतो. तिथे शंका कुशंका आलं तर सद्गुरूंना विचारतो. म्हणजे ह्या देवाणघेवाणीतूनच शिष्याची प्रगती होते. सर्वात परमार्थाचं जे गुह्य आहे ते म्हणजे जाणीवेचं शुद्धीकरण होणं म्हणजे परमार्थ. एक लक्षात ठेवायचं. लोकांच्या अशा भावना आहेत, परमार्थ म्हणजे काहीतरी चमत्कार व्हायला पाहिजे तर परमार्थ. बऱ्याच लोकांचा समज आहे. म्हणजे एखादे कोणीतरी काहीतरी विचित्र कपडे बिपडे घालून आला, दाढी मिशा खूप वाढवलेल्या असली, सगळं असलं तरी, आणि तो काहीतरी चमत्कार दाखवतो म्हटलं की लोक तिथे गर्दी करायला लागतात. तो काय ज्ञान देतो इथे लक्ष नसतं. बऱ्याच वेळेला ज्ञानाकडे लोक पाहतच नाही. लोकांना हवा असतो तो चमत्कार. चमत्कार का की आपलं त्या चमत्कारानं पटकन काहीतरी व्हायला झालं म्हणून इथे चमत्काराच्या मागे लोक आहेत, ज्ञानाच्या मागे नाही. म्हणून इथे जे बरीच संत मंडळी वगैरे म्हटलं जातं, तर संत मंडळी नेमकं काय? संत मंडळी जिथे अहंकार नाही तो संत. जिथे अहंकाराचं दर्शन घडतं तिथे संतत्व नाही, तिथे चमत्कार. काही आधी छूमंतर होऊ शकत असेल, हातचलाकी होऊ शकते, किंवा काही कल्पनेचे काही खेळ असू शकतात. आणि त्यामुळे परमार्थाच्या नावाखाली लोक चमत्काराचा अवडंबर जेव्हा करायला लागतात तेव्हा तो परमार्थ तिथे उरतच नाही. तिथे जाणीवेचं शुद्धीकरण होतच नाही.
जाणीवेचं शुद्धीकरण हे ज्ञानाच्याच अधिष्ठान होतं आणि ज्ञानासाठी सद्गुरूंची नितांत आवश्यकता असते. महत्वाचं, सद्गुरू शिवाय शिष्याची प्रगती होणं ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे. ज्याला सद्गुरूप्रती शरणागती आहे आणि त्या शरणागतीतून हे सर्व भाव मग सांगितले. त्यामुळे महत्वाचं काय, प्रेमभावाची सगळी रूपांतर आहे ती सगळी. कृतज्ञता, ऐक्यभाव, अनन्य भाव, ही जे आत्मभाव, ही सगळी सद्गुरूंच्या ज्ञानातून शिष्याकडे ज्या भावना प्रगट व्हायला लागतात, भावना उद्दीपत व्हायला लागतात, त्या उद्दीपत होण्यातून तो सद्गुरूंशी शिष्य इतका एकरूप व्हायला लागतो की त्याला सतत सद्गुरूंच्या ज्ञानाप्रमाणेच सगळं जीवन जगावं असं वाटतं की तो जगतो. जगणं महत्वाचं, नुसतं पाठांतर केलं आणि बोलणं नाही. आपलं जीवन सर्व सद्गुरू भावातून निर्माण झालं. जगायला जेव्हा शिष्य लागतो तेव्हाच त्याच्यावरती सगळ्या गोष्टी, या सगळे भाव प्रगट होतात. त्यामुळे कोणता भाव श्रेष्ठ कनिष्ठ असं काय नाही. एकदा सद्गुरू भावातून शरणागती आली की त्याच्यातून शिष्याची प्रगती होतेच. इथे महत्वाचा मुद्दा एक लक्षात ठेवायचा, चैतन्य स्वरूप आणि हे चैतन्य स्वरूपाची सर्व रूप आहेत. हा परमार्थ इथे लक्षात घ्यायचा. परमार्थ म्हणजे काय, जे जे दिसतं आहे त्याचं सत्य स्वरूप काय आहे, म्हणजे जे विश्व आपण म्हणतो ते आपण म्हणजे आहोत, ते आपलं सर्वांचं सत्य स्वरूप काय. सत्य म्हणजे नेमकं मूळ स्वरूप काय. तर मूळ स्वरूप हे आहे की आपण सर्व चैतन्य स्वरूपाची रूपं आहोत. प्रत्येक जण, पशु पक्षी कीटक जीवाणू सगळी एकाच चैतन्य स्वरूपातून निर्माण झालेली चैतन्य स्वरूपाची रूप आहे. म्हणजे एखाद्या सोन्याचा मोठा गोळा आहे आणि त्या गोळ्यातून निरनिराळे अलंकार जर एखाद्या सोनाराने बनवले तर प्रत्येक अलंकारामध्ये सोनच असतं. अलंकार विविध असतात. अलंकार म्हणजे बांगड्या आहेत, अंगठ्या आहेत, हार आहे, निरनिराळे अलंकार आहेत. पण त्या अलंकाराला महत्व कशामुळे आहे, सोन्यामुळे. जर सोन्याच्या नसतील आणि पितळेचे असतील तसेच अलंकार, तो पितळे अलंकार घेणार नाही. सोन्याचे असतील तर ते घेतात. म्हणजे सोन्याला महत्व आहे. रूपाच्या अपेक्षेत सगळी रूप चैतन्य स्वरूपाची आहे, पण महत्व कशाला आहे, चैतन्य स्वरूपाला आहे. लक्षात, जसं सोना आहे म्हणून अलंकाराला महत्व, तसं चैतन्य स्वरूप आहे म्हणून सर्व रूपांना महत्व आहे. लक्षात घ्या. साधकाची वृत्ती सर्व रूपांकडे पाहताना सर्व चैतन्य स्वरूपाचीच रूपं आहेत ह्या दृढ भावनेतून व्हायला हवी. जर दृढ भाव नसेल म्हणून निश्चय असावा लागतो. कारण जरी सांगितलं सगळी चैतन्य स्वरूपाची रूपं आहेत, कळत काहीच नाही. नुसती रूपं दिसतात, चैतन्य स्वरूप कुठे कळतं. पण इथे सद्गुरूंचं ज्ञान आणि सद्गुरूंनी सांगितलेल्याप्रमाणे आपल्याला सगळीकडे ते एकच तत्व विविध रूपाने प्रगट आहे. इथे श्रद्धेने ते सगळं पाहावं लागतं. तर इथे नेहमी लक्षात घ्यायचं की रूप विविधता आहे म्हणजे विशिष्ट नियमाने ते चैतन्य स्वरूप प्रगट आहे. अगदी साधी गोष्ट जरी बघितलं, जे आकाश तत्व आणि वायू तत्व, तेज तत्व, जल तत्व, ही 5 तत्व आहेत मूळ. ती पण एकापेक्षा एक वेगळ्या गुणाने प्रगट आहेत. आकाश तत्वाचे गुण वेगळे, आकाश तत्वाचं अस्तित्व वेगळं आहे. वायू तत्वाचे गुण वेगळे, वायू तत्वाचं अस्तित्व वेगळं आहे. तेज तत्वाचे गुण वेगळे, तेज तत्वाचं अस्तित्व आहे. आणि जलतत्वाचे गुण वेगळे, जलतत्वाचं. आणि पृथ्वी तत्वाचं अस्तित्व आहे आणि पृथ्वी तत्वाचे गुण आहेत. म्हणजे प्रत्येक निर्मिती ही विशिष्ट नियमाने होते. लक्षात घ्या. त्यामुळे दृष्टीला जरी विविधता दिसली तरी सुद्धा ती एका चैतन्य स्वरूपाची रूपं आहेत. हा भाव साधकाकडे असावा लागतो. त्यासाठी तो साधकाकडे तो निर्माण होण्यासाठीच सद्गुरूंची प्रबोधनं, सद्गुरू जे काय सांगतात ते सतत ऐकावं लागतं. म्हणून ते श्रवण भक्ती म्हटली जाते. की हे स्वरूपाच्या अपेक्षेत जेव्हा साधकाला ही दृष्टी प्राप्त करून घ्यायची असेल तर सद्गुरूंचं ज्ञान पुन्हा पुन्हा ऐकल्याशिवाय ते आत्मसात होत नाही. इथे सर्वसाधारणपणे जेव्हा आपल्याला सगळे रूपच दिसतात आणि त्या रूपाच्या अपेक्षेत आपल्याला हे रूप आवडतं, हे रूप आवडत नाही, हे रूप मला उपयुक्त आहे, हे रूप मला उपयुक्त नाही,
असं जेव्हा वाटतं ना तिथे भेद निर्माण होतो. साधकाकडे ही सर्व रूप चैतन्य स्वरूपाचीच आहेत, हा अभेद आहे. भेद आणि अभेद म्हणतो ना ते द्वैत आणि अद्वैत असा शब्द की सोनाराची दृष्टी कशी असते. पैंजण आहे, आता आपण एखाद्या व्यक्ती जर सोनाराच्या दुकानात गेला त्याला पैंजण म्हणजे पायात घालायला, हार म्हणजे गळ्यात घालायला, कर्णफूल असेल तर कानात घालायला, नथ असेल तर नाकात घालायला, असा सगळा भाग असतो. आता जर पैंजणाचं 5 तोळ्याचं पैंजण असेल, एवढं असत नाही पण असेल, आणि 2 तोळ्याचा हार असेल, आणि सोनाराने जर विचारलं कोणता हवं तर बरेच लोक हार घेतील, पैंजण घेणार नाही, कोणतरी एक घ्या म्हटलं. पण हुशार असेल तो काय करेल, थोडं कोणतं जास्त आहे, सोना कशात जास्त ते घेईल, त्याची किंमत जास्त. पैंजण असली तरी ते पैंजण पायामध्ये किंमत नाही, कमी असं नसतं. तसं साधकाची दृष्टी इथे चैतन्य स्वरूप, चैतन्य भावात किती प्रगट आहे हे लक्षात यायला लागलं की त्याला त्याची वृत्ती सर्वत्र समत्वाने तो पाहायला लागतो, लक्षात घ्या. म्हणून इथे साधकाची दृष्टी ही सद्गुरूची दृष्टी झाली पाहिजे, म्हणजे तिथे एकत्व आहे. सद्गुरू जसे पाहतायत तसं साधक पाहायला लागतं. सद्गुरू जसं सर्वांशी आपलेपणाने वागतो तसं साधक आपलेपणाने वागतो. हे परिवर्तन व्हायला हवं, नाहीतर ते परिवर्तन होत नसेल तर परमार्थ सिद्ध होणार नाही. सद्गुरूंवरती असलेल्या नितांत श्रद्धेतून साधकाकडे ही जी शरणागती प्रकट होते, त्याच्यातून हे सगळे जसे जसे भाव त्याच्या सद्गुरूंप्रती प्रकट व्हायला लागतात, तसं त्याच्या ज्ञानाचा विकास व्हायला लागतो. म्हणजे सात्विकता जी असते ना, सत्वगुण म्हटलं मग अशी सांगितलं, सत्वगुण तिथे जास्त प्रकट व्हायला लागतो. मग तो साधक उगीच कोणाच्या भानगडीत पडत नाही, उगीच भांडण नाट्य करायला जात नाही, शांत बसतो, कोणी मनासारखं बोलला नाही तरी गपचूप बसतो. सुरुवातीला नाही जमत पण हळूहळू तो करतो. हे प्रॅक्टिस म्हणजे इथे सद्गुरूंनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे व्यवहारात जेव्हा जीवन जगायला लागतं साधक, कारण व्यवहार इथे व्यवहार येतो. आपण प्रापंचिक लोकांसाठी हे अध्यात्म कसं आहे ह्याचा विचार करतो. संन्यासी लोकांसाठी कसा अध्यात्म आहे ह्याचा विचार करत नाही, का आपण प्रपंचात राहून हे करायचं. आपल्याला हिमालयात जाऊन बसायचं नाही, राख अंगाला फासून राहायचं नाही. परमेश्वराने इतकं सुंदर शरीर दिलंय आणि हे सुंदर इतकं विश्व आहे, त्याचा उपभोग घेऊन जीवन जगायचं. लक्षात ठेवा, उपभोग घेता आला पाहिजे, जगण्याचा उपभोग घेता आला पाहिजे, आनंदाने सगळ्या गोष्टीचा उपभोग घेता आला पाहिजे. कोणी 4 माणसं कुठे गेला आणि लग्नामध्ये नाचायचं तर तुम्हाला नाचायला काही हरकत नाही, मी परमार्थ करतो, मी नाचणार नाही असं काही नाही. आनंद घ्यायचा, आनंद घेता आला पाहिजे. कोण त्यावेळेला चांगला नाचायला पाहिजे, बेडावाकडा नाचायचं नाही एवढं. म्हणजे त्याचा आनंद तुम्हाला घेता आला पाहिजे प्रत्येक गोष्टी. मग नाच का म्हटलं की बऱ्याच वेळ वाटतं रे नाचायचं कसं, ज्याला खरोखर नाचण्याची कला आहे तो नाचू शकतो, आणि ज्याला कला नाही तो उड्या मारतो. म्हणजे काही नट नाचतात म्हणजे काय उड्या मारत असतात, काही नटांना नाचायला लागतं ना पिक्चरमध्ये ऍक्टिंग करताना, काही लोकांना जमत नाही ते काय करतात उड्या मारतात. पण जे खरोखर नाचणं त्यांची कला आपल्याला कळतं, काय किती छान नाचतं असं आपणच म्हणतो ना. तसं जीवनाचा आपल्याला आनंद हा कलात्मकतेने घेता आला पाहिजे. तिथे हे नको ते नको असं काही नसतं. आनंदातून जीवन जगण्यासाठी परमार्थ आहे. त्रास द्यायचा स्वतःला, कष्ट द्यायचंय, उपाशी राहायचंय, ह्याच्यासाठी परमार्थ नाही. लोकांचा तो गैरसमज आहे की कष्ट केले पर पुष्कळ मोठं काहीतरी अचाट-अपाट काहीतरी आजूबाजूला आग लावून बसला आणि आपण कुठे तपश्चर्या करायला बसला. हा परमार्थाबद्दल असलेला खरा गैरसमज म्हणायला पाहिजे, पण त्यालाच लोक मोठा परमार्थ समजतात. एखादा साधू पुरुष बसला आणि आजूबाजूला अग्नी लावून बसलाय, आपण म्हणतो केवढा मोठा साधू आहे ना. हल्ली लोक काय म्हणतात की शंकराच्या पिंडीला 16 तास अभिषेक करत बसला, केवढा मोठा संत आहे. 16 तास बसणं सोपं नाहीये, बसणं कठीणच. पण शंकराच्या पिंडीला अभिषेक करायचा म्हणजे कोणत्या पिंडीला अभिषेक करायचा हे जरा कळलं नाही तिथे संतत्व कसं. तिथे आत्मलिंगाला अभिषेक झाला. शंकराची पिंडी कुठे, आत्मलिंग. म्हणजे जी जाणीव आहे तीच
शंकराची पिंड आहे, तिलाच सद्भावनेचा किंवा हे जे भाव आपण म्हणतो शरणागतीचा आत्मभाव याचा अभिषेक केला पाहिजे. आहे ती ईश्वरी शक्ती आहे, ईश्वरी शक्ती हे जे चिंतन आहे ते अभिषेक आहे, पण ते सतत असलं पाहिजे. त्यामुळे बाह्यांगाने केलेल्या कृती ह्या लोकांना दिसतात आणि त्यामुळे आपण काहीतरी मोठं केलं असं जेव्हा त्यांना वाटत असतं, त्याच्यातून त्यांच्या वृत्तीमध्ये जर सुधारणा होत नसेल तर तिथे परमार्थ नाही. इथे वृत्तीमध्ये सुधारणा झाली, जाणीवेचं शुद्धीकरण म्हणजेच परमार्थ. पुन्हा पुन्हा लक्षात घ्या, तिथे जितकी सात्विकता निर्माण होईल या कोणी साधकाकडे, तेवढा त्याचा परमार्थ त्याला अवगत झाला. म्हणजे तिथे त्याला दिव्यत्वाची अनुभूती येते. आपल्याच ठिकाणी असलेल्या दिव्यत्वाची अनुभूती येण्यासाठी ह्या ज्ञानाची गरज आहे आणि ते ज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे. म्हणून ज्ञान आत्मसात झालं तर ते सगळे शक्य होतं. म्हणून बाह्यांगाने परमार्थाच्या नावाखाली बरंच काही केलं जातं किंवा दाखवलं जातं, लोक त्यात फसलेही जातात, पण तो खरा परमार्थ नसतो. परत परत लक्षात ठेवा, खरा परमार्थ हा आपल्याच ठिकाणी असलेल्या जाणीवेची अनुभूती ह्या जाणीवेलाच व्हायला हवी की ते जे तत्व आहे ते नेमकं हे आहे. मी म्हणणारं जे तत्व आहे ती चैतन्य शक्ती म्हणा की जाणीव आहे, आणि या जाणीवेने त्या चैतन्य भावातून सर्वत्र पाहायला लागला की तिथे परमार्थ सुरू झाला. परमार्थाची जी सुरुवात आहे ती अशीच आहे, जाणीव आहे हे पहिलं कळलं पाहिजे. शरीरातून ही जाणीव कार्यरत आहे हे कळलं पाहिजे. समोर असलेली प्रत्येक व्यक्ती ही सुद्धा जाणीवच असते, पण त्या व्यक्ती जरी चांगल्या वागतात कोण वाईट वागतात, त्यावेळेला इथे साधकाची वृत्ती समत्वाने पाळण्याचीच असली. त्याला त्यांच्यात गुंतायचं नाहीये, पण त्यांचं भलं व्हावं म्हणून शांत बसता आलं पाहिजे. कोणी वाईट वागतं, आपल्याला त्यांच्यामध्ये लांब राहावं आणि त्यांचं भलं व्हावं म्हणावं एवढंच असतं. तिथे आपण काहीतरी शिकवायला गेलं पाहिजे आणि त्यांनी शिकलं पाहिजे असं काही नसतं. कारण ह्या जाणीवेची सुधारणा ह्या त्या व्यक्तीने स्वतःचं सुधारणा स्वतःच करावी लागते. दुसरा कोणालाही सुधारू शकत नाही. प्रथम लक्षात ठेवा, आपण म्हणून जगाला सुधारायला जातो आम्ही. जो व्यक्ती सुधारण्याचा विचार करतो तोच सुधारतो. ज्याला आपल्या चुका कळतात तो सुधारतो. लक्षात घ्या, चुका ज्याला कळत नाही तो सुधारू शकत नाही. म्हणजे चुकतं, प्रत्येक जण चुकतं, कोण चुकत नाही. जीवन जगत असताना बऱ्याच वेळेला साधक म्हणताना बऱ्याच वेळा चुका करत असतात, पण चुका करता म्हणजे काय चुकला म्हणजे वाईट झाला असंही नव्हे. त्या चुकांमध्ये जेव्हा सुधारणा व्हायला लागते तेव्हा ती जाणीवेची सुधारणा होते. म्हणून हा अभ्यास जो आहे हा हळूहळू जाणीवेच्या शुद्धीकरणामध्ये एका झटक्यात जाणीवेचं शुद्धीकरण होणं कठीण. कारण परंपरेने किंवा जन्मोजन्मी ही जाणीव अनेक संस्कार घेऊन जन्म घेत असते, आणि जेव्हा ती आता ह्या मानवी देहातून ती प्रकट झालेली आहे तेव्हा तिथे त्या जाणीवेला शुद्धीकरण होण्यासाठी सद्गुरूंच्या ज्ञानाची म्हणजे दिव्य ज्ञानाची आवश्यकता असते. ती जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत शुद्धीकरण होऊ शकत नाही. लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला साधकाने नेहमी लक्षात ठेवायचं की मला सुधारायचंय. मी जगाला सुधारायला जाऊ शकत नाही. त्यांनी सुधारावं, त्यांचं भलं व्हावं म्हणा एवढंच. सर्वांचं भलं व्हावं. का भलं व्हावं की सात्विकता आपल्याकडे निर्माण झाली. आपण सुधारतोय. दुसऱ्याला शिक्षा व्हायला पाहिजे, दुसऱ्याला असं झालं पाहिजे, तसं असं विचारतं तिथे सुधारणा होणार नाही. जे जवळ येतात, जे ऐकत असतील त्यांना दोन शब्द सांगायला काही हरकत नाही, पण जबरदस्तीने कोणाला नाही म्हटलं तरी सांगायला गेलो तर कोण ऐकत नाही, लांब पडतात. एवढंच लक्षात ठेवा. म्हणजे सुधारायला ज्याचं त्यानेच सुधारायचं आहे. त्याची इच्छा झाली तर तो सुधारू शकतो. ज्या व्यक्तीची इच्छा होत नाही आपल्याला सुधारायचं किंवा काही असं आपल्याला नवीन काहीतरी ज्ञान घ्यायचं त्या व्यक्तीलाच नको असेल तर त्याच्या मागे लागणार काही अर्थ नसतो. वेळ येईल तेव्हा तो कधीतरी येणार परत विचारायला. त्याची वेळ आता नाही एवढंच लक्षात. प्रत्येकाला शेवटी सुधारायचंच आहे, कारण हा जन्मचा जो प्रवास आहे तो सुधारण्यासाठीच आहे खरं बघायला. पण प्रत्येक जण जीवन जगत असताना कसं कर्म करतो
त्याप्रमाणे त्याचं पुढचं जीवन चाललेलं असतं हे पहिलं लक्षात. कर्माप्रमाणे चालतं. जितकं सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवून सर्वांना शांती सुख लाभावं ही इच्छा जितकी आपल्याकडे प्रगट होत जाईल तसं तसं आपल्याकडनं सत्कर्म होत जातं आणि सत्कर्मातून आपला हा प्रवास विकासाचा होतो, प्रगतीचा होतो आणि तिथे देवत्व अनुभवता येतं. देवत्व अनुभवाला अनेक जन्म घ्यायला लागतात असं नाही. ज्या साधकाची तळमळ आहे, ज्या साधकाला सद्गुरूंवरती नितांत श्रद्धा आहे, ज्या साधकाकडे शरीर हे साधन आहे आणि जाणीव हेच अस्तित्व आहे, याची जाणीव जितकी प्रगल्भतेतून प्रगट व्हायला लागते त्याला ही दिव्यतेची अनुभूती याची देई याची डोळा असं जे म्हणतात ना तशी होते. म्हणून मागत राहा. सद्गुण मागायचं काय? ह्या जन्मी दिव्यतेची अनुभूती आली पाहिजे. सद्गुरूंनाच वेटीला धरायचं. जबाबदार कोण? तुम्ही. कारण सद्गुरूचं कर्तव्यच ते आहे. सद्गुरू कसला? काहीच देत नसेल तर कसला सद्गुरू? कळलं ना? की जो सद्गुरू म्हणतो ना होणारच तिथेच थांबलं तर बरं. तो जो म्हणतो ना पुढच्या जन्मी बघूया ते का खरं नाही. लक्षात घ्या. पुढच्या जन्मी कोण बघायला जातं? कुठेही जाणार. जड भरतासारखा माणूस हरण झाला मग आपला काय सांगू शकत नाही. म्हणून ह्याची देई याची डोळा हे जे भोगी जे मुक्तीचा सोहळा असं जे सांगितलं जातं ना ती अनुभूती ह्या जाणीवेची जाणीवेला आली पाहिजे आणि त्याच्यातून स्वानंद चाकत जीवन जगलं पाहिजे. दोन्ही गोष्टी. म्हणजे स्वानंद चाकता आनंदातच राहायचं आहे. तिथे आनंद न चाकता राहणं हा काही जीवनाचा अर्थ नाही. पण एकच लक्षात ठेवायचं, जिथे प्रगती होते, जिथे विकास साधला जातो, जिथे देवत्व प्रगट होते, तिथे सर्वांप्रती निरपेक्ष प्रेम प्रगट होतं. ही त्याची खूण आहे. एखाद्याकडे संतत्व आहे ते कशावरून? त्याच्या वागण्यामध्ये सर्वांप्रती जर प्रेम व्यक्त होत असेल, आनंद व्यक्त होत असेल तर तिथे संतत्व आहे. तोपर्यंत ते संतत्व तिथं प्रगती आहे. म्हणजे असं काही झटकन झालं असं म्हणता येत नाही. पण हा अभ्यासातून होतो. म्हणून सत्शिष्याने किंवा साधकाने सद्गुरूंना धरून ठेवलं पाहिजे अंतःकरणामध्ये आणि ते जे सांगतात त्याप्रमाणे आपलं आचरण झालंच पाहिजे इथे आग्रह पाहिजे. ते जे सांगतात तसंच व्हायला पाहिजे. परत लक्षात ठेवा, आपण सोयीचा अर्थ लावतो. बरेचसे सोयीचा अर्थ लावतो. सद्गुरूंनी सांगितलं चालतं असं होतं ना बरंच वेळेला. तसं नाही. ते ज्या वेळेला अगदी प्रबोधनातून सांगत असतात ते प्रबोधन हे आपल्या स्वतःसाठी आहे हा प्रत्येक साधकाचा विचार असला पाहिजे. तो दुसऱ्यांसाठी नाही. माझ्यासाठी सांगतायत, मला सांगतायत. तिथे जेव्हा भावना असेल ना तर तो लक्षपूर्वक ऐकतो आणि त्याच्यातून आपल्या चुका काय आणि बरोबर काय हे त्याला कळतं. जीवन जगत असताना ह्या ज्या भावना निर्णय प्रकट होतात तिथे आपल्या काही चुकीच्या भावना असू शकतात, काही बरोबर भावना असू शकतात हे कळतं. आणि म्हणून हा सगळा जो मार्ग आहे तो मार्ग व्यवस्थित समजला पाहिजे. त्यासाठी परमेश्वरी शक्ती कशी कार्यरत आहे ना हे व्यवस्थित समजलं पाहिजे. ती जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत अंधश्रद्धेतून माणसं धावतच राहणार. स्पष्ट सांगतोय. जोपर्यंत ही चैतन्य शक्ती सर्व रूपातून प्रगट आहे हे लक्षात येत नाही, स्पष्ट समजत नाही, तोपर्यंत परमार्थाच्या नावाखाली तिथे अंधश्रद्धा जास्त जोपासली जाते हे आपल्या लक्षात येतं. एकदा हे चैतन्य स्वरूपच सर्व रूपातून प्रगट असले आहे ह्या अंगाने जेव्हा तो साधक प्रयत्न करतो तेव्हा त्याच्याकडे ती डोळश्रद्धा असते किंवा आत्मश्रद्धा प्रगट होते. त्या आत्मश्रद्धेतून त्याचा विकास होतो. म्हणजे आहे ती ईश्वरी शक्तीच आहे हा सद्भाव त्याच्याकडे सतत असला पाहिजे. त्याबद्दल कसला संशय असता कामा नये आणि त्या अंगानेच आपल्याला ही प्रगती साधायची आहे. तिथेच देवत्वाचा अनुभव त्या साधकाला प्राप्त होतो. हा देवत्वाचा अनुभव सर्वांना प्राप्त हो ही सद्गुरूंची प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,
सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.